दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे एसीबीने धडक कारवाई केली आहे। लाच घेताना मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकास रंगे हात पकडण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत। त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा म्हळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराकरिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करतात। सदर महिला बचत गटास वरील आश्रमशाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते। त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित 2 महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकाने यांच्याकडून 20,000ची लाचेची मागणी केली होती। मात्र तडजोडी अंती त्यांना 12,000ची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले। याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रुपाली कांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोलीस शिपाई रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोलीस हवालदार चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, धुळे।